लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी सलमान जमादार. सध्या आपण पंचगंगेच्या तीरावरती आहोत आणि दुपारची वेळ आहे. गेल्या 10 दिवसापासून पडणाऱ्या पावसाने आज काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे. बघितलं तर रात्रीपासून पावसाने ही उसंत घेतली आहे, त्यामुळे नदीची पाणी पातळीची जी वाढ होती ती आता कुठेतरी मंदावली आहे. जर गेल्या जे 24 तासाचा विचार केला तर पावसाने देखील उसंत घेतली आहे. नदीपात्रामध्ये होणारी वाढ देखील पाण्याची कमी झाली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना हा दिलासा मिळत आहे. धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाने उसंत घेतली, त्यामुळे तेथील शेती कामांना आता वेग आला आहे. आता सध्या जर 1 वाजताची जर पाणी पातळीचा आढावा आपण घेतला तर सध्या राजाराम बंधारा येथील पाणी पातळी पाहायला गेलं तर 36 फूट 10 इंच इतके आहे. तर सतीराज बंधारे हे अद्याप पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळत आहे. जर आपण धरणांचा विचार केला तर राजाराम धरण हे 55% भरलं आहे, तर तुळशी धरण हे 52% भरलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार अलमट्टी धरणातून सध्या आरमोरी धरणामध्ये सध्या 44.795 TMC पाणीसाठा आहे. तर 1,30,940 इतका आवक आहे. तर 483 इतकी जावक आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच गेल्या 10 दिवसाच्या पावसाचा आढावा विचार केला तर मोठ्या प्रमाणात पावसाने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली होती. आणि आता सध्या पाहिलं तर कालपासून जी आहे थोडीफार उसंत मिळालेली आहे. कोल्हापूरला थोडासा दिलासा मिळालेला आहे. शेतीच्या कामांना देखील वेग आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाऊस कशा प्रकारे राहतो हे पाहणं गरजेचं राहणार आहे. त्याचबरोबर प्रशासनाने जरी पावसाने उसंत घेतली असली तरी प्रशासनाचे अद्याप सज्ज आहे. नदीकाठच्या गावांना देखील अजूनही ज्या ठिकाणी महामार्ग बंद आहेत त्या ठिकाणी प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.